ओम साईराम. भक्तजन हो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरिताचा अध्याय 8 भाग 1 सुरू करूया. नरजन्म महिमानम भिक्षान्न सेवनम बाईजाबाई भक्तिवर्णनम तथा तात्या म्हाळसापती मशुधी शयनम. म्हणजेच नरजन्माचा महिमा, बाबांचे भिक्षा मागून खाणे, बाईजाबाईच्या भक्तीचे वर्णन आणि तात्या कोते पाटील व म्हाळसापती यांचे बाबांबरोबर मशिदीत झोपणे, ह्या सर्व कथा आपण ह्या अध्यायात ऐकणार आहोत. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. मूळ पोथीत या अध्यायाच्या शेवटी अध्यायाचा विषय म्हणून श्री साई समर्थ अवतारणम असा दिलेला आहे. परंतु या अध्यायात श्री साईबाबांच्या या जगात प्रकट होण्याबद्दल काहीच उल्लेख नाही. तो विषय पूर्वी 4थ्या अध्यायात येऊन गेलेला आहे आणि त्या अध्यायाच्या शेवटी तसा हेमाडपंतांनी दर्शविलेलाही आहे. येथे तो पुन्हा चुकीने दर्शविला गेला आहे, म्हणून मी आपल्या मते वरचा विषय लिहिला आहे. मागील अध्यायात सांगितले गेले की साईबाबा कसे हिंदू होते की मुसलमान होते, शिर्डीचे भाग्य किती थोर की ते बाबांचे आपले राहण्याचे ठिकाण झाले, आरंभी बाबा कसे पोर होते आणि पुढे कसे वेडे फकीर झाले, मूळच्या खडबडीत व रेताळ जागेवर त्यांनी कशी सुंदर बाग उठविली आणि काही काळानंतर त्याच जागेवर पुढे कसा वाडा म्हणजे साठ्यांचा वाडा झाला, तसेच धोती पोती खंडयोग वगैरे बाबांच्या अप्रतिम व धाडसी योगांचेही वर्णन झाले. आपला देह झिजवून भक्तांची दुःखे बाबा कसे सहन करीत असत हेही सांगितले. भक्तांचा वाली साईराय, त्याचे किती म्हणून मी वर्णन करू. असो, आता ऐका. नरजन्माचा महिमा, साईबाबांच्या भिक्षा मागण्याच्या वर्तनक्रमाचे वर्णन, बाईजाबाईंची संतसेवा आणि बाबांची भोजन करण्याची आश्चर्यकारक तऱ्हा, तसेच तात्या कोते पाटील, बाबा व म्हाळसापती कसे तिघे मशीद झोपत असत आणि कसे बाबा राहत्याला खुशाल छंद मारवाड्याच्या घरी जात असत हेही ऐका. दिवस रोज उजाडतो आणि मावळतो, वर्षानुवर्षे असे निघून जातात. अर्धा जन्म तर झोपेतच जातो आणि उरलेला स्वस्थपणे भोगताही येत नाही. लहानपणी खेळण्याकडे लक्ष, तरुणपणी तरुण स्त्रीवर अनुरक्त किंवा आसक्त आणि म्हातारपणी अशक्तपणामुळे व रोगांनी सदा त्रासलेला असा मनुष्याचा जन्म असो. जन्माला येऊन पुष्ट होणे, श्वासोच्छ्वास घेत राहणे आणि खूप वर्षे जगणे, हे काय या जन्माचे सार्थक म्हणायचे? परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हीच नरजन्माची इति कर्तव्यता होय. नाहीतर कुत्रे, डुक्कर वगैरेंचे पोट भरण्याच्या आयुष्यात कोणता कमीपणा आहे? कुत्रीही आपले पोट भरतात, मनसोक्त संतती निर्माण करतात, तर मग नरदेहाचे काय महत्त्व? दोघांची आई म्हणजे मनुष्य योनी व पशु योनी अवस्था सारख्याच की. पिंड पोषण म्हणजे शरीर पोषणे व मैथुन म्हणजे कामवासना भागविणे, हेच जर नरदेहाचे साधन असेल, हेच जर या जन्माचे अंतिम ध्येय असेल, तर तो नरजन्म निरर्थक होय. आहार निद्रादी चतुष्टय म्हणजे खाणे पिणे, झोप घेणे, मैथुन व भय इत्यादी 4 प्रकार, यातच जर आयुष्याचा क्षय होत असेल, तर कुत्री व माणसे यात फरक काय? विचार करून याचा निर्णय करा. हीच जर नरदेहाची सार्थकता, तर तरुजन्मी काय न्यूनता म्हणजे वृक्षादीच्या जन्माला येण्यात काय कमीपणा? भस्त्राही म्हणजे लोहाराचा वारा घालून भट्टी पेटविण्याचा भाता श्वासोच्छ्वास करतो आणि कुत्री ही शरीराचे पोषण करतात. मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो स्वतंत्र असून त्याला कसलीही भीती नाही आणि तो शाश्वत म्हणजे अविनाशी आहे याची जाणीव राहणे हीच या जन्माची सफलता होय. मी कोठून आलो, मी कोण आहे, नरजन्माचे कारण काय, या सर्वांचे जो मर्म जाणतो तोच शहाणा, त्याशिवाय सर्व फुकटचे श्रम. असो, अशी नंदादीपाची म्हणजे देवापुढे अहोरात्र जळत ठेवण्याच्या दिव्याची ज्योत पेटविल्यापासून ती विझेपर्यंत एकच दिसते, परंतु क्षणाक्षणाला वेगळी असते. तशीच देहाची स्थिती असते. बालपण, तरुणपण व म्हातारपण हे सर्व लोकांना उघड दिसतात,
परंतु ते कोणालाही कधीही न कळता स्वाभाविकपणे येतात आणि जातात. ज्योत दिसते त्याच क्षणी नाश पावते. असा तिच्या स्थितीत सतत बदल होत असला तरी ती एकच भासते. त्याचप्रमाणे देह जो या क्षणी असतो तो पुढच्या क्षणी नसतो, तरी तो एकच भासतो. हा देह म्हणजे मलमूत्रांची न्हाणी, म्हणजे मोरी किंवा सांडपाण्याकरिता बांधलेली नाही. हा देह म्हणजे मूलमूत्रांची न्हाणी आहे. श्लेष्म म्हणजे श्लेष्म पूय लाळींची घाणी म्हणजे पू व लाळ या घाणेरड्या पदार्थांचे स्थान आहे आणि याला मरण पावलोपावली ठेवलेले आहे. असा हा मानव देह मोठा कुलक्षणी आहे. हे मानवी शरीर कृमी कीटकांचे घर आहे. शोणित म्हणजे रक्त व स्नायूंचा गाडा म्हणजे ओझे वाहून नेणारे वाहन, अस्थि व चर्माचा सांगाडा, मूत्र पुरुष म्हणजे विष्ठा या घाण वस्तूंचा राडा म्हणजे खड्डा आहे. खरोखरीच तो जीवाचा प्रत्यक्ष खोडाच आहे. म्हणजे मनुष्य प्राण्यासाठी मोठी अडगळ किंवा गळ्यात लटकविलेले लोढणेच आहे. त्वचा, मांस, रुधिर म्हणजे रक्त, स्नायू, मेद म्हणजे चरबी, मज्जा म्हणजे हाडातील आतील बाजू, अस्थि म्हणजे हाडे, वायू आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय व पायू म्हणजे गुदद्वार सारखी अमंगल अंगे या सकट अल्पायू ही काया आहे. असा हा नरदेह जरी अमंगल, नश्वर व क्षणभंगूर असला तरी सर्व मांगल्याचे ठिकाण असा जो परमेश्वर तो याच देहामुळे हाती येत असतो. ज्याचे नुसत्या कल्पनेनेच भयंकर भीती वाटते असे जन्म मरण सदाच पाठीशी लागलेले आहे. कानाला कान न लागताच एकाएकी हा प्राण निघून जाईल. दिवस व रात्री कितीतरी येतात आणि जातात. कोण लक्ष ठेवतो? मार्कंडेयाचे म्हणजे प्राचीन काळातील एका ऋषीचे नाव यांच्यासारखा दीर्घायुष्य असलेला दुसरा कोणी पुरुष संसारात उत्पन्न झाला नाही असे मानले जाते. मार्कंडेयाचे म्हणजे अति दीर्घ आयुष्य घेऊन जन्माला आलेल्यांना देखील काळाची गती चुकविता येत नाही. असा क्षणभंगूर नरदेहात ज्याच्या नामस्मरणाने पुण्य लागते अशा संतांच्या कथा वार्ता करण्यात वेळ घालविला तरच तो गाठी पडतो व बाकीचा याशिवायचा काळ वायाच जातो अशी निश्चित जाणीव झाली तर जन्माला येऊन कल्याण साधले जाते. परंतु अनुभव आल्याशिवाय असा विश्वास कोणालाही पटत नाही. हा अनुभव यायला मोठा अभ्यास करावा लागतो. तरी पण शाश्वत सुखाची इच्छा धरणाऱ्या जीवाने हे वैभव साधून घ्यावे. दारा म्हणजे पत्नी, सूत म्हणजे मुलगा, वैभव, वित्त एवढेच काय समुद्राने चहूबाजूनी घेरलेल्या म्हणजे अमर्याद पृथ्वीचे राज्यही ईश्वर कृपेने प्राप्त झालेले असले तरी माणूस मनात अतृप्त असतो. शाश्वत सुख व शांती प्राप्त करण्याचे ध्येय चित्तात ठेवून सर्व प्राण्यांमध्ये परमेश्वर पाहणे हीच एका उपासना परमपदाची प्राप्ती करून देते. त्वचा, मांस, रुधिर व हाडे यांना जोडून हा मानव देहाचा सांगाडा तयार केलेला आहे. त्याची परमार्थ प्राप्तीसाठी मोठी अडगळ आहे. त्याचे ममत्व सोडून द्या. त्याला केवळ आपला चाकर माना. त्याला डोक्यावर बसवू नका. सतत लाड पुरवू नका आणि त्याला नरकाचे द्वार करू नका. त्याला निर्वाहापुरते अन्न व कपडे आणि तात्पुरते पालन पोषण देऊन जन्म मरण चुकविण्यासाठी आध्यात्मिक उन्नतीकडे लावा. जन्म मरणासारखी मोठी अरिष्टे असलेला व प्रत्येक क्षणी विनाशाकडे झुकलेला असा जो निरंतर दुःखी नरजन्म त्याचे क्षणिक सुख काय कामाचे. वीज पहा, आता आहे आता नाही. समुद्रावरच्या लाटा क्षणभरच टिकतात. तसेच या नरदेहाचे सुख क्षणिक असते. तरी आपण काही विचार करावा. देह गेह म्हणजे घर, अपत्य, स्त्री व जन हे नाशिवंत आहेत हे जाणून आणि माता पित्यांना खांद्याने वाहून देखील माणूस स्वतः आपण जागा होत नाही. मेल्यांच्या मागे खुशाल मरतो आणि जन्म मरणांचे फेरे फिरत राहतो. परंतु ते कोणत्या मार्गाने आवरले जातील याचा क्षणभर देखील विचार करीत नाही. आपल्या कुटुंबाची भर करता करता आयुष्य भराभर जाते. काळ हा आयुष्याचे मोजमाप करण्यात तत्पर असतो.
आपल्या कर्तव्याचा त्याला विसर नसतो. अखेरची घडी भरली की तो एक क्षणही थांबत नाही. कोळी जसा आपले मासे पकडण्याचे जाळे ओढतो तसा काळ आपले जाळे ओढतो आणि जाळ्यातील ती जीव तडफडत तडफडत मृत्युमुखी पडतो. असो, महाभाग्याच्या सुकाळामुळे कोठी पुण्य गोळा केल्यामुळे हा नरदेह जोडला गेला आहे. तरीही योग्य संधी आलेली पाहून आपले ध्येय साधून घ्यावे. भगीरथासारखे म्हणजे सूर्यवंशातील सगर राजाचा पणतू याने खडतर तपश्चर्या करून स्वर्गातून पृथ्वीवर व नंतर पाताळात गंगा आणली. भगीरथासारखे पराकाष्ठेचे प्रयत्न करूनही या नरदेहाची प्राप्ती होत नाही. केवळ नशिबामुळे हा अचानक हाती येतो. म्हणून तो व्यर्थ मातीत मिळवू नका. पुढील जन्मी करू म्हणाल तर एकदा हा हातचा गेला तर तोच पुन्हा खात्रीने मिळेल असे मानणे मूर्खपणाचे आहे. कित्येक पापी मनुष्य पुरुषाच्या रेतात किंवा वीर्यात मिसळून स्त्रीच्या जनेंद्रियात आपल्या कर्मामुळे शरीर धारण करण्यासाठी येऊन दाखल होतात. कित्येक त्यापेक्षाही हलक्या जंगमवर्गी म्हणजे हळू फिरू शकणाऱ्या पशु पक्षी जलचर वगैरे योनीत जन्मून आपल्या कर्मानुसार स्थावर भावाला म्हणजे हळू फिरू न शकणाऱ्या वृक्ष वेल वगैरे योनीतील प्राप्त होतात. जसे जसे ज्ञान मिळवले असेल, जसे ज्याचे कर्माचे आचरण असेल त्यानुसार त्याला शरीर प्राप्त होण्याचा हा योग घडून येणे हे श्रुतीला मान्य आहे. यथा प्रज्ञम ही संभवा म्हणजे स्वतःच्या ज्ञानाला म्हणजे आकलन शक्तीला अनुसरून जन्म प्राप्त होतो असे वेदमाता अति कळकळीने सांगते. जसा ज्याच्या विज्ञानाचा साठा तसा त्या जीवाला जन्मही प्राप्त होतो. ईश्वराची लीला कल्पनेच्या पलीकडे आहे. त्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करणे अशक्य आहे. एखाद्याला ते अंश मात्र जरी लाभले तरी ते नरदेह धन्य होय. थोर भाग्याने हा नरदेह मोठ्या पुण्याने हे ब्राह्मणपण व ईश्वर कृपेने हे साईंचे चरण प्राप्त होणे म्हणजे हा संपूर्ण अलभ्य लाभ होय. अनेक प्रकारच्या पुष्कळ योनी असल्या तरी त्यात मनुष्य योनी सर्वाहून श्रेष्ठ आहे. आपण कोठून आलो, आपणाला कोणी निर्माण केले याचा सारखा विचार मानव योनीतच शक्य होतो. इतर योनी हे जाणत नसतात. त्या जशा उत्पन्न होतात तशाच नाश पावतात. आपल्या मागील पुढील किंवा वर्तमान अवस्थेची तशीच ईश्वराच्या अस्तित्वाची त्यांना कल्पना नसते. म्हणून हा नरदेह निर्माण करून ईश्वर आनंदयुक्त झाला की विवेक व वैराग्य स्वीकारून नर माझे भजन करेल. विनाशी जर मोक्षप्राप्तीसाठी व्रतवैकल्य मंत्रतंत्र दानधर्म इत्यादी साधने करील तर अविनाशी नारायण होईल. नरदेहासारखी या सृष्टीवर मोक्षप्राप्तीचे साधन असलेली अशी वस्तू नाही. गारुडी मोठा हुशार असतो. तो अडाणी माणसासमोर खेळ करीत नसतो. आपल्या कुशलतेचे वर्म किंवा सार जो जाणू शकेल अशाच प्रेक्षकवृंदाची त्याला अपेक्षा असते. तसेच पशु पक्षी वृक्ष वगैरे समुदाय व जीवजंतू असंख्य निर्माण करून परमेश्वराला पश्चातापयुक्त आश्चर्य वाटले आणि आपले कर्तृत्व अर्थहीन वाटले. मी हा ब्रह्मांडाचा विस्तार केला. त्यात चंद्र सूर्य व तारांगणाचा समूह निर्मिला. या कौतुकाचा किंचितही विचार कोणीच करीत नाही. हा सर्व खेळ करण्यात माझ्या जगदीशाचा काय हेतू असेल याचे निश्चयपूर्वक ज्ञान कोणत्याही प्राण्याला नाही. ज्याला दुसरी जोड नाही अशी ही माझी ऐश्वर्य संपन्नता जाणेल असा कुशाग्र बुद्धीचा प्राणी जोपर्यंत निर्मिला नाही तोपर्यंत माझे हे कार्य खरोखरच निरर्थक आहे असे जाणून जगदीशाने मनुष्य रूपाचा प्राणी निर्माण केला की जो सारासार बुद्धीमुळे माझे सामर्थ्य जाणील, माझे अगाध वैभव, माझी अपूर्व शक्ती तसेच हा सर्व मायेचा खेळ आहे हे सर्व जो आश्चर्यपूर्वक जाणील तोच ज्ञान संपादन करील. माझे चिंतन व ध्यान करील तोच आश्चर्यचकित होईल आणि तेव्हाच माझा खेळ पूर्ण होईल.
प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तीच माझ्या खेळाची मला संपन्नता असेल. माझे जगाचे शासन करण्याचे कौशल्य पाहून नर माझे कार्य पूर्ण झाले असे माने. ओम साईराम. आता आपण भाग प्रथम अध्याय 8चा इथेच संपूया. बाकीचे पुढच्या भागात. ओम साईराम. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.